जशी टाळी एका हाताने वाजत नाही, नाण्यांना दोन बाजू असतात, तसं मला वाटतं की आपल्या विचारांना सुद्धा दोन बाजू असतात, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. एक उदाहरण देतो नवरा बायकोचं. एखादा पुरुष त्या महिलेसोबत खूप कठोर वागतो, तिला बंधनात ठेवतो, तिची विचारपूस करायची, तिच्याकडे संशयित नजरेने पाहायचं, आणि ती महिला खरं तर त्याच्यासोबत खूप प्रामाणिक असते. पण आपल्या प्रामाणिकपणावर कोणीतरी आरोप करतंय हे तिला सहन होत नाही, आणि मग ती त्याच्या परस्पर विरुद्ध वागण्याचा प्रयत्न करते. आणि दुसरी बाजू असे की पुरुष खूप साधेभोळे असतात. ते त्या महिलेला कधी विचारतही नाहीस की तू उशिरा का आलीस, कुठे गेले होतेस, तिच्याबद्दल वाईट विचार करत नाहीत कधी. तर अशा केसेसमध्ये ह्या महिला त्या साध्या भोळ्या पुरुषांचा गैरफायदा घेतात. म्हणतात की ह्याला काही कळत नाही, ह्याच्या नकळत आपण किती दिवे लावले तरी ह्यो काय आपल्याला विचारत नाही. मग त्या साध्या भोळ्या त्याच्या स्वभावाचा इथे गैरफायदा घेतला जातो. अशा दोन बाजूत तर आपण वागायचं कसं? मला वाटतं की एखाद्याला जास्त मोकळीकही द्यायची नाही आणि त्या व्यक्तींसोबत जास्त कठोरही वागायचं नाही. तर एवढंच करायचं की त्यांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा, तरच मला वाटतं की नातं हे बॅलन्स राहू शकतं.